मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। कृषी मंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्याची थट्टा सुरू आहे। अतिवृष्टीची भरपाई म्हणून केवळ एकरी 2,500 रुपये जमा केले। शेतकरी सुमित निंबाळकर नुकसान भरपाई आता माघारी पाठवणार आहेत। मे महिन्यातील नुकसानाची रक्कम ते परत पाठवणार आहेत। त्यामुळे एक प्रकारे कृषी मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये शेतकऱ्याची थट्टा चालवली आहे असा आरोप इथले शेतकरी आता करतात। परत आलेल्या पुरात सुद्धा ऊस पूर्णतः बेटासहित वाहून गेलेला आहे सगळा, म्हणजे काय राहिलेलं नाही। आपण बघताय, आपण शेतातच उभा आहे, सगळं माती सकट सगळं वाहून गेलेलं आहे। आणि शासनाने दिलेली ही 2550 रुपये मदत आहे, ही कृषी मंत्र्यांकडे आम्ही परत देणार आहे की त्यांनी ती शासनाकडे सुपूर्द करावी आमच्या वतीने। किती एकर वाहून गेलं होतं मे महिन्यामध्ये? 2.25 एकर वाहून गेलं होतं। किती खर्च आला समजा? खर्च ऊस म्हणजे बाळचळी लागणीपासून जर घेतलं तर 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो। ड्रीप धरलं तर लाखाच्या आसपास जातं 1.5 एकराला सगळं। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे सध्या आपल्यासोबत आहेत। देविदास, आपण पाहतोय की कृषी मंत्र्यांचा हा मतदारसंघ आहे आणि याच मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा चालवली गेलेली आहे, कारण एकरी फक्त 2,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले। सागर, निश्चितच आपण बघतोय की गेल्या 4 महिन्यापासून या पावसानं संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढलेला आहे। शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। सरकार बांधावरती आलं, पाणी केली आणि प्रत्यक्षात आता मदत देखील शेतकऱ्याला मिळायला लागली। मात्र ही मिळणारी मदत शेतकऱ्याची क्रूर चेष्टा आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय। भले सरकारकडून होणारी मदत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे असेलही, मात्र शेतकऱ्याला ती किती पुरेशी आहे हे इंदापूरमधील या घटनेनं समोर येत आहे। खरं तर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा स्वतःचा हा मतदारसंघ आहे आणि मे महिन्यामध्ये जो पावसाचा महाप्रलय त्या ठिकाणी झाला होता, पूर्व मोसमी पाऊस होता, त्यामध्ये नदे नाडे ओढून जे ओढे आहेत ते भरून वाहिले होते। पुणे सोलापूर महामार्ग देखील पूर्णपणे भरून वाहत होता आणि त्यामध्ये जे शेकडो हेक्टर शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली, त्यामधील हे मदतीचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येऊ लागलेले आहेत। अद्याप सप्टेंबर महिन्यात ज्या परतीच्या पावसानं झोडपलेले आहे त्याचे पैसे सागर येणं बाकी आहेत। मात्र मे महिन्यामध्ये जे नुकसान झालं, जे या सुमित पाटील म्हणजे निंबाळकर या शेतकऱ्याचं नुकसान आपण बघतोय, खरं तर त्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि सरकारकडून मिळालेली मदत जर बघितली तर एकरी फक्त 2,500 रुपयाची मदत त्याच्या बँक खात्यावरती आज जमा झालेली आहे। शेतकऱ्याची तळपायाची आग सागर मस्तकाला जाते, कारण लाखो रुपयाचा खर्च शेतकरी आपल्या पिकांसाठी करतोय, पोटबाळासारखं पीक तो जपतोय, मात्र त्याच्यावरती आज ही वेळ आलेली आहे। आणि केवळ 2-2,500 रुपये मदत जर मिळत असेल तर एक प्रकारे हा शेतकऱ्याची चेष्टा नाही का असा प्रश्न शेतकरी स्वतः विचारतोय। झालेली जी मदत आहे ती मदत आता ही शेतकरी कृषी मंत्र्यांना परत करणार आहेत। एकंदरीतच शेतकऱ्यांचा रोष जो आहे तो आता सरकारविषयी वाढत चाललाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सागर। नक्कीच देविदास, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, शेतकरी आलेली ही रक्कम सरकारला परत पाठवणार आहे आणि याची दखल कुठेतरी सरकारनं घेणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद देविदास, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।